हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक सुनील मोरे. तुम्ही 11वी-12वी सायन्सला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला 12वी नंतर ज्या एक्झाम द्यायच्या आहेत, MST CET आहे, नीट आहे, JEE आहे आणि सोबत बोर्डची परीक्षा आहे 12वीची. या सर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी स्पेस एज्युकेशनने एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल असेल, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल किंवा कुठलेही डिव्हाइस असेल, तर संपूर्ण डिव्हाइसवर तुम्ही या सर्व परीक्षांची तयारी अगदी व्यवस्थित करू शकतात. असं हे सॉफ्टवेअर याठी डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी घेत आहेत, चांगले रिझल्ट्स त्याचे आलेले आहेत. तर हे सॉफ्टवेअर कसं काम करतं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण बघूया की तुम्ही हे सॉफ्टवेअर ज्यावेळेस तुमच्याकडे असतं, मोबाईलमध्ये ॲपच्या स्वरूपात दिलं जातं किंवा कम्प्युटर PC मध्ये ते वेबच्या स्वरूपात, लिंकच्या स्वरूपात तुम्ही वापर करू शकता. सॉफ्टवेअर वापरण्यासाठी कशा पद्धतीने वापरायचं आहे ही सगळी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. चला तर सुरू करूया. सॉफ्टवेअर कशा पद्धतीने यूज केलं जातं. तुम्ही ज्यावेळेस मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर किंवा ॲप इन्स्टॉल करतात, इन्स्टॉल केल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक युजर ID पासवर्ड जो दिलेला असतो तो युजर ID पासवर्ड टाकायचा असतो. मी इथे हा युजर ID पासवर्ड टाकतो आहे. अशाच पद्धतीने युजर ID पासवर्ड जो तुम्हाला दिलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही टाकणार आहात. आणि युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष हे सॉफ्टवेअर आता यूज करू शकणार आहात. तर कसं आहे ते सगळं आपण बघूया. तुम्हाला ज्या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. MST CETचं करायचं असेल, JEE करायचं आहे, नीट करायचं आहे, स्टेट बोर्ड कुठल्याही परीक्षांचा. ओके, तर चला सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपण बघू की MST CETचा अभ्यास करायचा आहे. मी त्यावर क्लिक केला. CETचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या पॅनलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय काय मिळणार. CETच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहिल्या पॅनलमध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. दुसऱ्या पॅनलमध्ये चॅप्टर वाईज जेवढे MCQs आहेत CETसाठी ते सर्व MCQs त्या ठिकाणी सॉल्व करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्या चॅप्टरच्या टेस्ट तुम्हाला देता येणार आहेत, अनलिमिटेड टेस्ट CETच्या. कारण आपण CETचं पॅनल बघतोय अगोदर. मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबसवर CETच्या एक्झाम ॲज पर CET देण्याची फॅसिलिटी आहे. आणि इतरही आहेत. शेड्यूल टेस्ट आहे, सॉल्व टेस्ट आहे. हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत. ओके, सगळ्यात अगोदर बघा, नोट्स तुम्हाला समजा अभ्यास करायचा आहे. नोट्सवर क्लिक करा. नोट्सवर क्लिक केल्यानंतर समोर सब्जेक्ट येतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. तुम्हाला ज्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे त्यावर क्लिक करा. फिजिक्स असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. ओके, समजा फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, फिजिक्सवर क्लिक केला. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की CETचा सिलेबस हा 11चाही आहे स्टेट बोर्डचा आणि 12चाही आहे. ओके, तुम्ही 11चा करायचं असाल तर 11वर क्लिक करा. तुम्ही 12चं करायचं असेल तर 12वर क्लिक करा. आता समजा तुम्हाला 12चा फिजिक्स करायचा आहे, 12वर मी क्लिक केलं. आता इथे 12th फिजिक्सचे हे चॅप्टर्स आले, 16 चॅप्टर्स. त्यामध्ये समजा तुम्हाला ज्या चॅप्टरचा स्टडी करायचं आहे त्यावर क्लिक करा. मला रोटेशनल डायनॅमिक्स करायचं आहे, मी त्यावर क्लिक करतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर समोर या ठिकाणी रोटेशनल डायनॅमिक्सच्या नोट्स तुमच्या समोर आहेत. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स या नोट्स अशा पद्धतीने चॅप्टरच्या नोट्स स्टडी झाल्यानंतर तुम्हाला बॅक आल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता त्या चॅप्टरवर जेवढे MCQs असतील ते मला अभ्यास करायचा आहे. अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, क्वेश्चन बँकवर जावं लागणार आहे. मी क्वेश्चन बँकवर क्लिक केलं. पुन्हा सेम तुम्हाला सब्जेक्ट येतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ज्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे त्यावर क्लिक करा. आता आपण अभ्यास करतोय रोटेशनल डायनॅमिक्सचा, फिजिक्सचा. मी फिजिक्सवर क्लिक केलं. त्यामध्ये 11th, 12th फिजिक्स. ओके, 12thमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स त्यावर क्लिक केलं. आता बघा, रोटेशनल डायनॅमिक्सवर एकूण किती MCQs आहेत. टोटल 498 MCQs इथे तुम्हाला सॉल्व करून दिले. आता इथे आपण काय केलं की 50-50चे स्लॉट दिलेले आहेत MCQचे. का? कारण तुम्ही एकत्रितपणे सगळे 498 एकदम नाही करू शकत.
मग पहिल्या 50चं जर स्टडी करायचं आहे त्यावर पहिल्या 50वर क्लिक करा. मी इथे क्लिक करतो आहे. पहिल्या 50वर MCQजवर क्लिक केल्यानंतर पहिला MCQ तुमच्या समोर येतो. इथे क्वेश्चन आहे, याच्या खाली त्याचं कुठल्या वर्षी तो MCQ विचारला गेलेला आहे, तो क्वेश्चन विचारला गेलेला आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन आहेत. ओके. आता तुम्हाला या अगोदर हे पहिला जो क्वेश्चन आहे तो तुम्ही बघणार आहात. क्वेश्चन आणि या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला जो राईट वाटेल तो तुम्ही अगोदर ट्राय करणार आहात की याचा ॲन्सर काय असू शकतं. नसेल तर तुम्हाला इथे ॲन्सरवर क्लिक करायचं आहे आणि ॲन्सरवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या क्वेश्चनचा विथ सोल्युशन ॲन्सर मिळतं बघा खाली. ओके. त्यानंतर नेक्स्ट म्हटलं तर सेकंड क्वेश्चन समोर येतो. क्वेश्चन हा पण बघा 21ला आलेला आहे. ओके. त्यानंतर त्याचे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ॲन्सरवर क्लिक करा, त्याचं सोल्युशनसह तुम्हाला ॲन्सर आहे. थर्ड नंतर फोर्थ अशा पद्धतीने 50-50च्या स्लॉटने तुम्हाला या MCQचा स्टडी या ठिकाणी करता येणार आहे. बघा किती सोपं आहे. आता नोट्सचा तुम्ही स्टडी केला आहे, त्यानंतर तुम्ही MCQचा स्टडी केला. आता MCQज हे सगळे तुम्हाला CETची जी एक्झाम आहे ती MCQज बेस आहे, बरोबर आहे. पूर्ण MCQज असणार आहे आणि एका चॅप्टरवर 400, 500, 300 असे MCQज असतात आणि ते सगळे MCQज तुम्हाला अभ्यासायचे आहेत तरच तुम्हाला 100% तुमचा स्टडी होतो. नेमकं होतं काय की ते आपण बघितलं, समजा मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा चॅप्टर आहे, याच्यावर 388 MCQज आहेत, 388. ओके. मग आपण यातले 100 MCQज करून आपला स्टडी होणार आहे का? नाही, त्यासाठी पूर्ण करावं लागणार आहे. ओके. बरं, मग अशा पद्धतीने ह्या MCQची स्टडी तुम्हाला या क्वेश्चन बँकमधून करता येणार आहे. प्रत्येक चॅप्टरच्या 100% MCQची प्रॅक्टिस होणार आहे. ते झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला असणार आहे चॅप्टर टेस्ट. आता चॅप्टर टेस्ट ही अतिशय महत्त्वाची आहे. एक पूर्ण प्लॅनिंगने तुम्हाला जायचं या सॉफ्टवेअरमधून. नोट्स बघायच्या, नोट्स नंतर क्वेश्चन बँकमध्ये पूर्ण MCQचा अभ्यास करून घ्यायचा आहे. पूर्ण MCQचा अभ्यास केल्यानंतर चॅप्टर टेस्टवर क्लिक करायचं आहे आणि टेस्ट द्यायची आहे. आता इथे बघा चॅप्टर टेस्टवर मी क्लिक करतोय. पुन्हा इथे सब्जेक्ट आले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. तुम्ही ज्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, ज्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे त्यावर क्लिक करा. टेस्ट द्यायची त्यावर क्लिक करा. आता टेस्ट कुठली द्यायची आपल्याला? तर टेस्ट द्यायची आपल्याला फिजिक्सची. फिजिक्सचे कुठलं चॅप्टर आपण बघितलं? रोटेशनल डायनॅमिक्स. हे एक्झाम्पल आपण बघतो. आता रोटेशनल डायनॅमिक्सवर आपण किती क्वेश्चनची टेस्ट द्यायची तुम्हाला? 25 द्यायचे, 50 द्यायचे, 75 द्यायचे की 100 क्वेश्चनचे द्यायचे तुमच्या वेळेनुसार. समजा तुम्हाला 50 क्वेश्चनचे टेस्ट द्यायचे, ओके, ती त्या ठिकाणी द्यायची आहे. आता या सॉफ्टवेअरमधून तुम्ही किती टेस्ट देऊ शकतात एका चॅप्टरवर? तर अनलिमिटेड देऊ शकतात. म्हणजे 1-2 नाही, किती टेस्ट देऊ शकतात. ओके. आता इथे समजा 50 क्वेश्चनची टेस्ट द्यायची आहे. मी 50वर या ठिकाणी क्लिक केलं आणि सबमिट केलं. आता तुमच्या समोर जे काही क्वेश्चन पेपर या ठिकाणी आला, हाच असा क्वेश्चन पेपर तुम्हाला बोर्डला असणार. आता लक्षात आलं असेल की तुम्हाला सॉफ्टवेअर का पाहिजे. मित्रांनो, CET, JEE ह्या एक्झाम ऑनलाईन आहेत. नीट एक्झाम पेपर पेन बेस आहे, परंतु या तीनही एक्झाम ह्या MCQज बेस आहेत आणि MCQज तुम्हाला 100% जर अभ्यास करायचा असेल प्रत्येक चॅप्टरचा तर तुम्हाला सॉफ्टवेअरमधून ते शक्य आहे. दुसरं, तुम्हाला टेस्ट द्यायचे असतील ॲज पर CET पॅटर्न, ॲज पर नीट पॅटर्न, JEE पॅटर्न, तर चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला ऑनलाईनच द्यावे लागतील. ऑफलाईन टेस्ट दिल्या तर त्याचा तुम्हाला या टेस्टमधून फायदा होणारा नाही. ओके. यातून तुम्हाला टाईम लिमिट समजेल, कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा आहे ते समजेल आणि त्यामुळे तुमचा स्टडी हा 100% वाढेल, टाईम वाचेल. आता वेळ कसा वाचेल? कारण तुमच्या जवळ हे सॉफ्टवेअर असणार आहे, मोबाईल असेल, तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा तुम्हाला याचा अभ्यास करता येणार आहे कुठल्याही एक्झामचा. आता आपण टेस्ट देतोय बघा, तुमच्या समोर ही स्क्रीन आलेली आहे. आपण रोटेशनल डायनॅमिक्सची टेस्ट देतोय. इथे 3 जसे बोर्डला असतात बटन तसे बोर्ड आहेत. जसे तुम्ही पेपर ज्यावेळेस CETचा असणार आहे, ज्यावेळेस जाणार आहेत हॉलमध्ये, समोर तुमचा पेपर, त्या ठिकाणी कम्प्युटर असणार आहे आणि तुम्ही टेस्टला सुरुवात करणार आहात. असेच पेपर तुमच्या समोर इथे आलेला आहे.
इथे क्विज, रिव्ह्यू, सबमिट असे 3 बटन आहेत. इथे टाईम लिमिट सुरू झालेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. याचा आन्सर तुम्हाला जे वाटेल त्यावर क्लिक करा. ओके, आता मी इथे फर्स्टचा आन्सर या ठिकाणी दिला आहे. पुन्हा सेकंडचा आन्सर द्यायचा आणि नेक्स्ट म्हणायचं. थर्ड क्वेश्चन येतो. आता नेक्स्ट म्हटलं की फोर्थ क्वेश्चन येईल. पुन्हा यावर आन्सर दिला आहे मी. पुन्हा नेक्स्ट म्हटलं, फिफ्थ क्वेश्चन, पुन्हा याचं आन्सर दिलं आणि या ठिकाणी आपण 5 क्वेश्चन सॉल्व केले आणि इथे सबमिट म्हटलं. इथे बघा सबमिट टेस्ट. इथे सबमिटवर मी क्लिक करतो आणि येस म्हटल्यानंतर लगेचच तुम्हाला रिझल्ट येतो. ओके, इथे बघा टेस्ट किती मिनिटं झाले, 2 मिनिट आणि 40 सेकंडमध्ये मी क्वेश्चन सॉल्व केले. किती अटेम्प्ट केले, 5 अटेम्प्ट केले. करेक्ट किती, 0, इनकरेक्ट 5. आणि महत्त्वाचं म्हणजे हा सगळा पेपर, हा क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे सॉल्व करून दिला आहे. म्हणजे तुमच्यासमोर तुमचा आन्सर शीट आलेला आहे. बघा क्वेश्चन, त्याचा आन्सर आपण फर्स्ट जे आहे त्याचं सेकंड दिलं होतं, ते रॉंग आलं. त्याचा आन्सर फर्स्ट आहे आणि ते कसं फर्स्ट आहे या ठिकाणी विथ सोल्युशन तुमच्यासमोर. ओके, अशा पद्धतीने तुम्ही एक एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला कुणाकडे विचारायला जायची गरज नाही की माझं कुठे चुकलंय, है ना. हे बघा. ओके, अशा पद्धतीने चॅप्टर वाईज अनलिमिटेड टेस्ट देण्याची फॅसिलिटी या सॉफ्टवेअरमध्ये आहे. ओके, चॅप्टर टेस्ट झाल्या, त्यानंतर मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट म्हणजे काय, तर मॉक टेस्टचा अर्थ आहे की पूर्ण सिलेबस, 11चा सिलेबस जो आहे CETला तो, 12चा सिलेबस जो आहे CETला तो, असं सगळा सिलेबस मिळून जी एक्झाम, जे क्वेश्चन्स पेपर तुम्हाला किंवा जी एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ती मॉक टेस्ट. आता 2 ग्रुपमधून एक्झाम द्यायची तुम्हाला, एकतर PCM मधून द्या किंवा PCB मधून द्या. तुम्हाला सगळी प्रॅक्टिस या ठिकाणी, समजा PCM वर द्यायची तर PCM वर क्लिक करा, PCB वर द्यायची PCB वर क्लिक करा. ओके, आता PCMची द्यायची आहे समजा तुम्हाला, PCM वर मी क्लिक करतोय. PCM वर क्लिक केल्यानंतर ऑल PCM वर या ठिकाणी मी क्लिक केलं आणि स्टार्ट म्हटलं. स्टार्ट म्हटल्यानंतर इथे बघा मित्रांनो, इथे हा जो पेपर तुम्हाला आला आहे PCMचा, ओके, 180 मिनिट टाइम लिमिट आहे. जसा तुम्हाला बोर्डला आहे तेवढाच आहे. क्विज, रिव्ह्यू, सबमिट हे 3 बटन असणार आहेत तिथे, इथेही तसेच आहेत. 150 क्वेश्चन असणार आहेत PCMला, इथेही 150 क्वेश्चनचा हा पेपर आला आहे. PCM ग्रुपचा आपण पेपर सॉल्व करतोय. आता इथे बघा पहिल्याचा आन्सर, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथं आपण दिलं. पुन्हा सेकंडचं इथे देतोय, पुन्हा नेक्स्ट म्हणतोय, पुन्हा इथे नेक्स्ट म्हणतोय. अशा पद्धतीने आता आपण इथे रॅन्डम पेपर क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करतोय आन्सर. परंतु इथे बघा तुम्हाला हा बघा 2020ला आलेला क्वेश्चन आहे, पण तुम्ही अभ्यास करत असताना किंवा तुम्ही टेस्ट देत असताना तुम्ही व्यवस्थित देणार आहात. ओके, हा 17ला आला आहे. आणि अशा पद्धतीने वाटलं की आता सबमिट करूया. सबमिट म्हटल्यानंतर इथे रिझल्ट येतो बघा, किती मिनिटामध्ये पेपर सॉल्व केला आहे. सब्जेक्ट फिजिक्सचे 50 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्री 50 आहेत, मॅथ्सचे 50 क्वेश्चन आहेत. असे 150 क्वेश्चनचा हा पेपर आहे आणि या ठिकाणी 200 मार्क्सचा हा पूर्ण पेपर असणार आहे. आपण 8 अटेम्प्ट केलेत, त्यातले 3 करेक्ट आलेत, 5 इनकरेक्ट आले आणि मार्क्स मिळाले 3. ओके, खाली त्या पेपरचं पूर्ण सोल्युशन या ठिकाणी तुमच्या समोर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे पॅनल आहे, म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण स्टडी या ठिकाणी नोट्स बघितल्या, त्यानंतर क्वेश्चन सॉल्व केले, क्वेश्चनचा अभ्यास केला, त्यानंतर चॅप्टर टेस्ट बघितल्या पूर्ण, त्यानंतर मॉक टेस्ट आहे ते बघितलं तुम्ही, आणि खाली शेड्यूल टेस्ट नावाचं पुढचं पॅनल आहे. शेड्यूल टेस्टवर मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्पेस एज्युकेशनच्या तर्फे चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर ऑनलाईन पाठवले जाणार आहेत. म्हणजे ते तुम्ही, आम्ही दिलेले पेपर्स तुम्ही सॉल्व करायचे. ओके, याचा फायदा काय होईल की तुम्हाला पूर्ण तयारी या ठिकाणी अजून व्हायला मदत होणार आहे. इथे तुम्हाला स्टार्ट म्हटलं की आम्ही तुम्हाला ते इन्फॉर्म करू अगोदर की इथे तुम्हाला आज पेपर आहे, ज्यांना शक्य असेल ते द्यायचं आहे. स्टार्ट म्हटले तर तुम्हाला इथे पेपर स्टार्ट करून देता येणार आहे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्टमध्ये सॉल्व टेस्ट. सॉल्व टेस्टमध्ये बघा मित्रांनो, तुम्ही वर्षभर जेवढ्या टेस्ट दिलेल्या आहेत, कारण हे सॉफ्टवेअर तुमचं वर्षभर राहणार आहे. जोपर्यंत हे सॉफ्टवेअर तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत ह्या सर्व एक्झाम होत नाही, म्हणजे CET, नीट, JEE असेल किंवा बोर्ड असेल, तोपर्यंत हे सॉफ्टवेअर तुमच्यासोबत असणार आहे. याचा वापर तुम्ही कुठेही केव्हाही करू शकणार आहात, कारण ते सोबत आहे.
ओके. आता इथे सॉल्व टेस्टमध्ये वर्षभर तुम्ही ज्या टेस्ट दिलेल्या आहेत, शेड्यूल टेस्ट म्हणजे आम्ही दिलेल्या टेस्ट, मॉक टेस्ट म्हणजे तुम्ही सॉल्व केलेल्या टेस्ट, ते सगळ्या टेस्ट मी इथे बघा पुन्हा एकदा सॉल्व टेस्टवर क्लिक करतो, इथे मॉक टेस्टवर क्लिक करतो. मॉक टेस्टवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक तुम्ही जेवढ्या टेस्ट दिल्या त्याचं सगळं रिझल्ट, त्याचं सगळं रेकॉर्ड तुम्हाला इथे मिळतं. सॉल्व टेस्टमध्ये कुठल्या तारखेला टेस्ट दिली, ओके, किती क्वेश्चन होते, किती अटेम्प्ट केले, किती करेक्ट आले, किती इनकरेक्ट आले, आणि इथे व्ह्यूवर क्लिक केलं तर त्यावेळेची ॲन्सर शीट तुम्हाला बघायला मिळते बघा. आणि म्हणजे यातून तुम्हाला आपण कुठे कमी पडलो आहे, आपण कशा पद्धतीने अजून केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला यातून कळणार आहे. ओके. त्यानंतर IMP बँकमध्ये तुम्हाला महत्त्वाचे MCQs जे आहेत ते या ठिकाणी चॅप्टर वाईज टाकता येण्याची फॅसिलिटी आपण दिलेली आहे. हे बघा, प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला जसे वाटले की हा क्वेश्चन या ठिकाणी IMP आहे तो तुम्ही या इथे IMP बँकमध्ये त्याला टाकू शकणार आहात. चॅप्टर ॲनालिसिसमध्ये बघा, चॅप्टर ॲनालिसिसमध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक चॅप्टरचं ॲनालिसिस मिळणार आहे. ते कसं बघा, समजा केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीवर मी क्लिक करतो. चॅप्टर ॲनालिसिस बघा केमिस्ट्रीचं कसं असणार आहे. आता इथे समजा सॉलिड स्टेट आहे, सॉलिड स्टेट एकूण 435 MCQs आहेत, त्यातले तुम्ही किती सॉल्व केलेत, 55 वेळेस सॉल्व केले. करेक्ट किती आलेत, 16 आलेत. रॉंग किती, 39. ते कोणकोणते क्वेश्चन्स होते की जे राईट आलेत किंवा रॉंग आलेत, व्ह्यूवर क्लिक केलं तुम्हाला हे सगळं डिटेल्स मिळणार आहे. ओके. ते MCQs सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत. आणि शेवटी आहे सब्जेक्ट ॲनालिसिस. सब्जेक्ट ॲनालिसिसमध्ये आपण दिलेलं आहे की तुम्ही वर्षभर जो काही स्टडी करता आहात तो किती % झाला आहे प्रत्येक सब्जेक्टचा, हे तुम्हाला अजून किती % करायचं आहे, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला इथे मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण CETचं हे पूर्ण पॅनल मी समजून सांगितलं स्पेस एज्युकेशनचं. ओके. कुठेही वापरता येणार आहे, त्यामुळे अजून तुम्हाला ते सोपं असणार आहे. त्यानंतर JEE आणि नीटचं कसं आहे बघा, जेवर मी क्लिक केलं, जेवर क्लिक केल्यानंतर सेम जसं तुम्हाला CETचा पॅनल आहे सेम JEEचा पॅनल. म्हणजे काय, नोट्स आहेत, क्वेश्चन बँक आहे, MCQ सॉल्व करून दिले, चॅप्टर टेस्ट, मॉक टेस्ट सेम आहे, फक्त सिलेबस मात्र वेगळा आहे. कारण हा JEEचा सिलेबस आहे, हा CBSEचा आहे. ओके. केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, हा CBSEचा आहे 11-12चा बघा. हा केमिस्ट्रीचा सिलेबस, CETचा स्टेट बोर्डचा आहे. हे सगळं समजा तुम्हाला नोट्स बघायचे असतील, तुम्ही इथे नोट्सवर क्लिक करा. नोट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रत्येक त्या चॅप्टरचे नोट्स JEEचे बघायला मिळतील. आता हे अतिशय सोपं आहे, हे बघा. ओके. तुम्ही याला झूम करू शकतात नोट्सला, प्रत्येक चॅप्टर वाईज नोट्स तुम्हाला इथे बघता येणार आहे. अतिशय छान आहे. त्यानंतर JEEचं सेम आहे, क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे असेल एखादा पेपर तर तिथे तोही सॉल्व करता येणार आहे. इथेही तुम्हाला जसं अनलिमिटेड क्वेश्चन पेपर आहेत ते सॉल्व करता येतात, प्रत्येक चॅप्टर वाईज सॉल्व करता येतं. सेम नीटचं आहे, नीटमध्ये बघा, नीटमध्येही सेम आहे, नोट्स आहेत, क्वेश्चन बँक आहे. समजा क्वेश्चन बँकमध्ये आपण एखादा चॅप्टर बघूया. इथे मात्र JEE आणि नीटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण सिलेबस मोठा आहे की नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे MCQs दिसतील प्रत्येक चॅप्टर वाईज. बघा इथे ह्युमन हेल्थ अँड डिसीज आहे, 958 MCQs आहेत. असे प्रत्येक चॅप्टरचं आपण जर बघितलं, इथे बघा 564 MCQs आहेत, है ना. इथे बघा 690 MCQs आहेत. असे मोठे MCQs तुम्हाला नीटमध्ये आणि JEEमध्ये दिसतील, कारण हा पूर्ण CBSEचा सिलेबस आहे, निगेटिव्ह मार्क्स आहे. त्यामुळे क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही टेस्ट दिल्यानंतर सुद्धा ते निगेटिव्ह मार्किंगमधूनच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने नीटचंही तुम्हाला चांगली तयारी या सॉफ्टवेअरमधून करता येणार आहे. आणि नंतर आहे स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड म्हणजे तुम्ही 11thला किंवा 12thला असाल, तुम्हाला त्या वर्षाचं बोर्डचे या ठिकाणी अभ्यास करायला मिळणार आहे. समजा आता इथे आपण 12चा बघूया. 12चे ज्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, समजा केमिस्ट्री करायचं आहे, केमिस्ट्रीवर क्लिक करा. ओके. इथे केमिस्ट्रीचा तुम्हाला चॅप्टर आले, म्हणजे ज्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे, समजा सॉलिड स्टेट करायचा आहे, मी सॉलिड स्टेटवर क्लिक करतो आणि सबमिट म्हणतो. आता सॉलिड स्टेटचा अभ्यास करण्यासाठी सिलेक्ट टाईपवर क्लिक केलं तर सॉलिड स्टेटमध्ये 1, 2, 3, 4 मार्क्सला जे क्वेश्चन्स आहेत ते विथ ॲन्सर इथे सॉल्व करून दिलेले आहेत.
ओके. समजा या ठिकाणी क्वेश्चन 4 मार्क्सचे किती क्वेश्चन आहेत सॉलिड स्टेटमध्ये जे बोर्डला विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. तर इथे तुमच्या समोर दिसेल की क्वेश्चन फर्स्ट हा आहे, त्याचा ॲन्सरवर क्लिक केलं तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळणार आहे. पुन्हा सेकंड क्वेश्चन ॲन्सरवर क्लिक करा, त्याचा ॲन्सर मिळणार आहे. ओके, म्हणजे 4 मार्क्सचे किती क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला इथून कळणार आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे 3 मार्क्सचे समजा किती आहेत, 3 मार्क्सवर क्लिक केलं. एवढे क्वेश्चन्स आहेत तुमच्यासमोर जे 3 मार्क्सला सॉलिड स्टेटवर आहेत. मग क्वेश्चन आहेत त्याच्याखाली ॲन्सर लिहिलेलं आहे, ॲन्सरवर क्लिक केलं तुम्हाला ॲन्सर दिसत आहे. पुन्हा ॲन्सरवर क्लिक केलं ॲन्सर दिसत आहे. ओके, अशा पद्धतीने 4, 3, 2, 1 असा तुम्हाला हा अभ्यास करता येणार आहे. ओके, असं हे सॉफ्टवेअर आहे ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा विद्यार्थी वापर करतो आहे. तुम्ही अशा पद्धतीचं हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर घ्या, चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल हे 100% मी सांगतो. आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यासाठी त्याचा फायदा करून घ्या आणि चांगले यश मिळवा. अनेक चांगले रिझल्ट्स यातून मिळालेले आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात. तुम्हाला सॉफ्टवेअर कशा पद्धतीने मिळेल ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल. तुम्हाला ॲप पाठवलं जाईल, त्यानंतर तुम्हाला लिंक पाठवली जाईल, युजर ID पासवर्ड दिला जाईल आणि हे सगळं तुम्ही हे सॉफ्टवेअर घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्हाला हे सगळं लगेचच प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ओके, तर नंबर आहेच तुमच्यासमोर, इथे नंबरही दिसतो आहे. ओके, काही अजून माहिती असेल तुम्ही कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात आणि सर्व माहिती इथे घेऊ शकणार आहात. चालेल, तुम्ही या ठिकाणी ही सर्व माहिती ऐकली, त्या पद्धतीने लगेच निर्णय घ्या, तयारीला लागा. सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.